महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके नेते जयाभाऊंच्या उपस्थितीमध्ये होते. बोला भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आणि लगेच दुसरा प्रवेश सन्माननीय इंदापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष भाऊ जगताप यांचा या ठिकाणी होतोय. भाऊंना विनंती की आपण प्रवेश स्वीकारावा. भारतीय जनता पार्टीचा. यानंतर एक गणेशजी सरडे म्हणून सन्मान होतोय, त्यांना विनंती सन्मान स्वीकारायला वरती यायचा. मी सर्वांना विनंती करतो, सर्वांना विनंती आपण स्थानबद्ध व्हावं. यानंतर लगेचच या गावचे भूमिपुत्र ज्यांनी ज्ञानदानाचं व्रत हातामध्ये घेऊन आपल्या सर्वांच्या ग्रहकुटीमध्ये ज्ञानाची प्रकाश ज्योत लावली, जो अध्यात्म संप्रदाय हरिभक्ती यामधून खऱ्या अर्थाने हनुमंत नाना या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करतील. नानांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सर्वांना प्रथमतः नमस्कार. या ठिकाणी आदरणीय माननीय नामदार जयकुमारजी गोरे साहेब, ग्रामविकास मंत्री आदरणीय माने दादा, प्रवीण भैया माने, गारटकर दादा, दुके साहेब, सुभाषजी जगताप, अभिजित तांबिले आणि या विभागाच्या जेडपी सदस्य सवानेतात चांगदेव डुके आणि पळदेव गणाच्या दीपाली महिंद्रे आणि तिकडे बिजावडी गटाचे रामदास चितळकर. तर आणि आदरणीय व्यासपीठ, मला सूचने आले थोडं म्हणजे साहेबांना लवकर जायचंय, तर ज्या मुद्द्यासाठी मी 1-2-4 मुद्दे सांगणार आहे. अत्यंत दुर्दैवी घटना 28 तारखेला घडली आणि अजितदादांचं दुर्दैवी निवड झालं. त्या निघाल्यानंतर मी अक्षरशः 3 दिवस घरीच होतो, हरवून गेलो होतो, काही सुचत नव्हतं. परंतु दादा गेल्यानंतर काय, परंतु या महाराष्ट्राचे जे नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस हे असल्यामुळं आपल्याला काळजी करायची कारण नाही. त्यांचे सर्व अर्थखात असेल कुठले ते सांभाळतील, म्हणून हा एक निर्णय घेतला. दुसरा निर्णय असा की केंद्रामध्ये भाजपचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार, म्हणजे सगळी विकासाची गंगा आपल्याकडेच येणार आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीनं आपण या ठिकाणी मी पाऊल उचललेलं आहे. आणि या ठिकाणी तिसरी गोष्ट म्हणजे आमच्या गोरेभाऊसाहेब आमच्या पळसदेवमध्ये हा उजनीचा जो परिसर आहे, या परिसरामध्ये आता नवीनच एक लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे की ज्या गाळपेरीचे जे जमिनी होती ते सरकार घेणार आहे. परंतु आम्ही जे गेली 40-50 वर्ष या जमिनी कसून खात आहोत, तरी एक 8 महिने 4 महिने आम्हाला जो पीक मिळते त्याचं आम्हालाच राहावं, म्हणून ते देवेंद्र साहेब फडणवीस साहेब सांगून ते एका वळीमध्ये ते जो काय तो विषय आहे तो संपून GR काढून टाकावा. या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला मानेदादासारखं आणि प्रवीण बेनासारखं एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी लागलेलं आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये या प्रवीणला ताकद देणं आणि दादांची साथ आणि साहेबांचं गोरे साहेबांचं आमचा गेल्या 2 वर्षापासून संबंध आहे. मी गॅदरिंगला साहेबांना बोलवलं होतं, पण त्यांच्या कामामुळे ते येऊ शकले नाहीत. तरी या ठिकाणी विशेष म्हणजे या परिसरामध्ये आता 1-2 दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. त्यामुळं आपल्याला 2 दिवसामध्ये बरंच काम करायचंय. परंतु हा एक आता माझा प्रवेश ओपन झाल्यामुळं बरंच काय मतदानामध्ये जे काही लोकांना थोडी दबकी होती ते थोडं उघड होतील आणि आपल्याला चांगल्या प्रकारे कमळाला मतदान करायचंय. आणि या ठिकाणी कमळाला मतदान करून आपल्या महाराष्ट्राचं वजन आणि केंद्रामध्ये वाढलं पाहिजे. या ठिकाणी विशेष म्हणजे मी एक दादानी परिवीपासून केलेली आहे. एक पळसदेवचे असं ठिकाण आहे की त्या ठिकाणामध्ये एक जुनं गावठाण आहे. ते गावठाणच्या ठिकाणी विपश्यना केंद्र करायचं माझ्या डोक्यात आहे. आम्ही इगतपुराला जाऊन ती केलेली आहे. हा जो प्रश्न आहे तो अत्यंत वेगळा आहे. म्हणजे आपलं राजकारण असेल पण मनाला शांती देणारं एक केंद्र आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर ग्रामविकास मंत्री असल्यामुळे त्याचा सविस्तर परतावा आम्ही देऊ, पंचायतीकडे पण त्याचं हे केलेलं आहे. तर या ठिकाणी मी जास्त न बोलता साहेबांना जायचं आहे आणि काही मुद्दे राहून गेले असेल तर आपण नेहमीच बोलतो. तरी परंतु माझ्याकडून चांगल्या प्रकारे या ठिकाणी मतदान कमळाला घडवून आणण्यासाठी उमेदवारांची नाव सांगितली मग सांगितली.
तर या ठिकाणी पुन्हा एकदा साहेब आमच्या गावाला आले, कुठल्या का निमित्तानं त्यांचं पाय लागले. सुरुवाती साहेब आपले सोलापूरचे पालकमंत्री आहेत. जाताना आम्ही त्यांचा सत्कार पळदेवला स्टँडवरती जाताना रात्री 8 वाजता केला होता. साहेबांनी त्याची जाण ठेवून आणि मी पण त्यांच्या संपर्कात होतो. साहेबांचे मध्यंतरी वाडीत गेल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांच्या सांत्वनासाठी त्यांच्या गावी गेलो होतो. तरी गोरे साहेबांना सांगतो की म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला आम्ही या ठिकाणी विजय घडवून आणून देऊ आणि आपणही आमच्या गावावर चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं. तुम्ही तर ग्रामविकास खात्याचे मंत्री असल्यामुळं सगळ्या योजना तुमच्या माध्यमातूनच जातात. पण एक खास बाब म्हणून आमच्या पळसदेव करावर जास्त लक्ष ठेवावं अशी नम्र विनंती करतो.